श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधा कांडातील अध्याय 14 वानरांचा गुहा प्रवेश. ओम श्रीराम. सीता मातेचा शोध सुरू होऊन 1 महिना पूर्ण झाला, परंतु सीता मातेचा शोध लागला नाही. पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील सर्व वानरसेना परत आली. सर्वजण चिंतेत आहेत. श्रीराम आता प्रसवन पर्वतावर आहेत. तिथे मग सुग्रीव श्रीरामांना विचारतात की पुढे काय करावे. तेव्हा वालीचा श्वशूर सुषेण म्हणतो की आम्ही सप्तसमुद्र, सप्तद्वीपे, सप्तपुऱ्या, सर्व अरण्ये, गिरिकंदरे तसेच निंद्य अनिंद्य अशी सर्व स्थाने शोधली, परंतु सीता मातेचा शोध लागला नाही. त्यामुळे आम्ही आता लज्जित आहोत. तेव्हा श्रीराम सांगतात की निराश होऊ नका. आपण नेमके स्थान म्हणजे दक्षिण दिशा शोधले नाही. जिथे वस्तू नच तिथे शोधता, वस्तू कैसी मिळे तत्वता. तेव्हा मग दक्षिणेकडे हनुमंतासह नळ, नीळ, जांबवंत, अंगद इत्यादी व वानरसेना पाठवली आहे. तिकडे शोध करत करत सर्वजण एका रखरखीत वाळवंटात येऊन पोहोचले. तेथे सूर्य जणू आग ओकत आहे व तिथे वृक्ष, लता, वेली मुळीच नव्हते. अशातच सर्व वानरसेना भुकेने व्याकुळ झाली. तेव्हा तिथे मग हनुमंत त्या प्रदेशाचा पूर्ववृत्तांत सांगू लागले की दंडक ऋषीचा एक 10 वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाला वनदेवता मारून टाकतात. मग दंडक ऋषी क्रोधाने शाप देतात. त्यामुळे ते अरण्यच जळून भस्म होते. तो दंडक ऋषींचा मुलगा वेदवादरत होता, परंतु गर्विष्ठ आणि निंदक होता. त्यामुळे तो आता ब्रह्मराक्षस होऊन वानरसेनेला खाण्यासाठी आता इथे आला आहे. तेव्हा तिथे मग अंगद त्या ब्रह्मराक्षसाला मारून टाकतो व त्यामुळे ते वनसुद्धा शापमुक्त होते. आता ती वानरसेना खूप भुकेलेली आहे. तेव्हा खाण्यासाठी काही मिळते का याचा शोध हनुमंत घेतात. तेव्हा त्यांना तिथे एक विवर दिसते. मग हनुमंत सगळ्यांना त्या विवरात जाण्याची आज्ञा करतात. पुढे त्यांना वृक्ष, फळे व पाणी दिसते. मग सगळ्यांना खूप आनंद होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा जीव म्हणजेच सुग्रीव आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजे श्रीरामांच्या समोर आत्मनिवेदन करतो की आपल्या सोहम साधनेच्या योजनेनुसार शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होऊन एक तप पूर्ण झाले आहे, परंतु त्या परमशांतीचा म्हणजेच सीतामातेचा शोध लागत नाही. माझ्यातील मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार, सत्कर्मासहित सर्व नाडी संस्था व पेशींपेशी म्हणजेच वानरसेना या सर्व संस्था आता चिंतेत आहेत. तेव्हा त्यातील सुविचार म्हणजेच सुषेण संस्था सद्गुरूंना निवेद करते की आम्ही आपल्या योजनेनुसार सर्व स्थाने शुद्ध केली. जशी सप्तलोक, सप्तपाताळ, सप्तरस, सप्तधातू या सर्व सप्तासहित नरक, तममिश्रित नरक व वामशक्तींची सर्व स्थाने, निंद्य अनिंद्य अशी सर्व स्थानांची शुद्धी झाली, परंतु तरीही ती परमशांती मिळाली नाही.
त्यामुळे आम्ही सर्वजण निराश झालो आहेत. तेव्हा मग श्री सद्गुरू साधकास सांगतात की या साधनेने जी शुद्धीकरण प्रक्रिया होणे गरजेचे होते ते शुद्धीकरण झालेले आहे, परंतु ज्या स्थानाचे शुद्धीकरण म्हणजेच शोध व्हायला हवे आपण नेमके तेच स्थान सोडून देतो. त्यामुळे ती वस्तू म्हणजेच परमशांती सापडत नाही. म्हणून आपण आता ऊर्ध्व भागाकडे झेप घेऊया. अशा प्रकारे साधक आपल्या अंतर्गत सर्व मंडळीसह ऊर्ध्व भागातील सर्व गुप्त स्थानांचे शुद्धीकरण करत करत अचानक नैराश्यरूपी वाळवंटात येऊन पोहोचतात. या नैराश्याच्या गुणामुळे साधकाची सर्व मंडळी व्याकुळ होतात. आता हे नैराश्य तरी का येते? तर आपल्याच पूर्वजीवनातील मत्सरमय व द्वेषमय कुकर्मामुळे प्रारब्ध रूपाने अध्यात्म प्रवासाची कसोटी म्हणून हे नैराश्य येते. व यावर आता उपाय काय? तर सत्कर्मच करणे व साधनारत राहून गुरुनिष्ठा जोपासणे व या सत्कर्मानेच कुकर्मावर विजय मिळवून त्या नैराश्याला नाहीसे करणे आणि अशा या नैराश्याच्या कसोटीला उतरल्यानंतरच साधक मग पुढे प्रकाशमय अशा आत्मविवरात आत्म्याच्या गुहेत प्रवेश करतो. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये सीतामातांचा शोध सुरू आहे. तीनही दिशांनी पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशांनी सर्व वानरसेने शोध घेतला, परंतु सीतामातेचा शोध लागला नाही. सगळेजण निराश होऊन श्रीरामांकडे येतात. सुग्रीव श्रीरामांना विचारतात की आता पुढे काय? तेव्हा श्रीराम आणि तेवढ्यात वालीचा सासरा सुशेन हा म्हणतो की आम्ही सगळी साने सप्तसमुद्र, सप्तद्वीप, सप्तपुऱ्या, सर्व अरण्ये, गिरीकंदरे, निंद्य अनंद्य, सप्तपाताळ वगैरे वगैरे सगळ्या स्थानांचा शोध घेतला, मात्र सीतामातेंचा शोध लागला नाही. तेव्हा श्रीराम त्यांना म्हणतात की निराश होऊ नका. आपण सगळी स्थाने शोधली, परंतु जिथे ती वस्तू आहे म्हणजेच जिथे वस्तू नच तिथे शोधता वस्तू कैशी मिळे तत्वता, म्हणजे जिथे जी ती वस्तू नाही तिथे शोध घेतल्यावर ती वस्तू मिळेल कशी काय? तर घाबरून जाऊ नका. आता आपण मग दक्षिण दिशेकडे हनुमंत, नळ, नीळ, जांबवंतासहित सगळ्यांना पाठवतात. पुढे ते सगळेजण तिकडे शोध घेत असताना अशा एक रखरखीत वाळवंटात येऊन पोहोचतात. त्या वाळवंटाची कथा हनुमंत सांगतात. मग तिथे जदंड ऋषींचा मुलगा मेलेला असतो वनदेवतेकडून, तो ब्रह्मराक्षस रूपाने वानरसेनेला खायला येतो. तिथे मग अंगद त्याला मारून टाकतो. त्यानंतर ते पुढे एका हनुमंतांना एक विवर दिसतं आणि त्या विवरात ते उतरतात. तिथे त्यांना फळं, पाणी वगैरे सगळं मिळतं. ही रामकथा. आता हीच साधकाच्या दृष्टीने कशी, तरी आपण ती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. साधकाचा जीव सद्गुरूंसमोर निवेदन करतो की तुम्ही दिलेल्या गुरुप्रणित साधनेनुसार शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाली आणि हे होऊन एक तप पूर्ण झालं. एक तप म्हणजे 12 वर्ष, परंतु मला ती परमशांतीचा अनुभव आलेला नाही. तेव्हा सद्गुरू सांगतात की बाबा रे, घाई करू नकोस. ही एवढी मोठी गोष्ट मिळवायची तर त्यासाठी आणखी वेळ दिलाच पाहिजे. तेव्हा मग जीव म्हणतो की माझ्यातील या सगळ्या संस्था मन, प्राण, देह, बुद्धी, चित्त वगैरे वगैरे सगळे निराश झाले आहेत. तेव्हा सद्गुरू सांगतात निराश होऊ नका. आणि ते हे सांगतात की सगळ्या ठिकाणचं शुद्धीकरण झाले, म्हणजे सप्तधातू, सप्तपाताळ, म्हणजे हे सगळ्या गोष्टी माझ्या आतमध्ये आहेत. ह्या सगळ्यांचं शुद्धीकरण झाले, तरीही ती परमशांती भेटत नाही. तेव्हा मग सद्गुरू सांगतात की आपल्याला हे तुम्ही शुद्धीकरण हे सगळं झालं, पण मुळात ती वस्तू कुठे आहे? तर ती ऊर्ध्व आहे, वर आहे, परेच्या पलीकडे आहे. मग आपल्याला आता ऊर्ध्व झेप घेतली पाहिजे,
वरच्या भागांचं शुद्धीकरण होत गेलं पाहिजे आणि मग ती परमशांती आपल्याला मिळेल. आणि असं करत असतानाच ते ऊर्ध्व भागाकडे झेप घेतात आणि अचानक नैराश्यरूपी वाळवंटात येऊन पोचतात. आता हे नैराश्य याचे दोन भाग आहेत. एक, ही झेप घेत असताना ते शून्य अवस्थेत शिरतात. शून्य अवस्थेत शिरलं की नैराश्य येतं, कारण जीवाला अखंडपणे संसाराची, विश्वाची, ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागली असते. तिथे काहीच नाही, तिथे चैतन्य सोडून काहीच नाही. त्यामुळे त्याला नैराश्य येतं. अर्थात ते नैराश्य पचवलं की पुढे आत्मसाक्षात्कार होतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपण जेव्हा अशी ऊर्ध्व साधना करतो, आपला मन प्राण ऊर्ध्व झेप घेतात, तेव्हा आपल्या साधनेत व्यत्यय येण्यासाठी आपल्या मागील अनंत जन्माची जी काही कुकर्म असतात, ती कुकर्म नैराश्य रूपाने आपल्या समोर येतात आणि आपली साधना थांबवतात. हा, जर तुम्ही साधना करत असाल आणि खरेच साधक असाल तर हा अनुभव तुम्ही खूप वेळा घेतलेला असेल. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात हा नैराश्य येणे, निराश होणे, हा अनुभव कितीतरी वेळा येऊन जातो. म्हणजे कसं, मी खूप परखड साधना करतो, खूप तळमळीने करतो, सगळ्या गोष्टी करतो, माझं जीवन व्यवस्थित नीतिशील जगण्याचा प्रयत्न करतो, तरीही कधी कधी असं होतं की मला माझ्या ठिकाणी निराशा निर्माण होते आणि मला साधनाही करायची इच्छा होत नाही. म्हणजे कुठले अनुभव येत नाही, कुठली प्रगती दिसत नाही आणि असं वाटून जातं की आता साधना सोडून द्यावी, एवढी निराशा येते. आणि हे अनुभव खूप खूप वेळा खूप साधकांना येतात. असं असं नाही की सगळं लगेच मिळून जातं. मात्र हे काय येतं, तर मागच्या अनंत जन्मामध्ये आपल्याकडनं खूप वाईट वाईट कर्म घडलेले असतात आणि मग ती कर्म या आध्यात्मिक प्रगतीची कसोटी घेण्यासाठी त्या गोष्टी येतात. आणि यावर मग उपाय काय, सत्कर्मच करत राहणे. म्हणजे आपली साधना परखडपणे करणे, गुरूंच्या ठिकाणी अन्न शरण राहणे, समर्पित राहणे आणि चांगली सत्कर्मच करणे. कथेमध्ये जो दंडकृषीचा मुलगा ब्रह्मराक्षस होतो आणि वानर सेनेला गिळायला येतो, ते म्हणजे, आणि ते रखरखीत वाळवंटात प्रवेश करतात. ते रखरखीत वाळवंट म्हणजे साधकाच्या दृष्टीने हे नैराश्य. आणि तो ब्रह्मराक्षस म्हणजे मागील जन्माची अनेक कुकर्मे. आणि त्यावर त्या ब्रह्मराक्षसाला कोण मारतं, तर अंगदाला आपण संबोधन काय दिलेलं आहे, सत्कर्म. म्हणजे साधकाच्या दृष्टीने ते कुकर्म कोण घालवणार, सत्कर्म. म्हणून साधकाने अशा गोष्टी कितीही आल्या तरी सत्कर्मच करीत राहायचं, आपली साधना करीत राहायची, आपल्या गुरूंना अन्न शरण राहायचं. जे दुःख, वेदना, संकटे, अडथळे, व्यत्यय, जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्रिपू, हे सगळे हल्ले करतात, हे सगळं भोगावंच लागतं. कारण नाही भोगून ते कोणाच्या माथी मारणार. म्हणून प्रारब्ध कर्म सगळी भोगायची. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट की आपल्या सद्गुरूंना सोडायचं नाही, साधनेवर शंका घ्यायची नाही, सद्गुरूवर शंका घ्यायची नाही, ईश्वरावर शंका घ्यायची नाही, सत्कर्मच करायची. वाईट कर्म जाणीवपूर्वक सुद्धा करायची नाही. आणि त्याचा परिणाम मग सद्गुरू हळूहळू या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतो, या रखरखीत वाळवंटातून, या नैराश्यातून बाहेर काढतो. आणि पुढच्या मग कथेमध्ये जसे सगळी वानरसेना एका विवरात शिरतात आणि त्यांना तिथे फळं, मूळ, पाणी वगैरे सगळं पाहायला मिळतं, तसं साधकाच्या दृष्टीने मग सद्गुरू ही नैराश्याच्या कसोटीला उतरल्यानंतर सद्गुरू मग प्रकाशमय आत्मविवरात प्रवेश करतो. म्हणजे आत्म्याच्या गुहेत प्रवेश करतो, म्हणजेच आत्मप्रांगणात पाऊल पडते. हेच या अध्यायाचे सार. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.